कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. हे कुणीतरी सांगा नको बाई, कृष्णाला या सुद्धा नाही. Once more! Once more! Once कृष्णाला या तिच्या विना कुणी सुद्धा नाही. हे कुणीतरी सांगा नको बाई, कृष्णाला या सुद्धा नाही. तर जय शिवराय मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच छान एडिटिंग करणार आहोत. इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगवर चाललेला व्हिडिओ जो आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये एडिट करणार आहोत. आपल्याला CapCut ॲपने एडिट करायचा आहे आजचा व्हिडिओ. आणि CapCut ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे. टेलिग्राम चॅनलचे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि एक VPN कनेक्ट करून घ्यायचा आहे. VPN कनेक्ट केल्यानंतर CapCut ॲप ओपन करायचं आहे. CapCut ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार. तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो आता व्हिडिओ जो मटेरियलमध्ये दिलेला आहे तो इथे ॲड करायचा आहे. आणि त्याच्यासोबत फोटोजवर जाऊन एक फोटो अशा प्रकारचा आपल्याला एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर एक फोटो ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आपला पहिल्यांदा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. त्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर पुढे यायचं आहे. इथे आपल्याला एक रेस्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला म्युझिक सेपरेट करून घ्यायचं आहे. आणि हे जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, हे व्हिडिओ आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे. डिलीट केल्यानंतर आता आपल्याला हे फोटो झूम करायचा आहे अशा प्रकारचा. झूम केल्यानंतर हे जो आहे ना, हे आपल्याला म्युझिक जितरो काय तितरो आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारचा वाढवून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता बीट द्यायचे आहेत. बीट द्यायचे आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 3 सेकंद आणि 20 फ्रेमवरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर इमेजेसवरती क्लिक करून आपल्याला स्पीडवरती क्लिक करायचं आहे आणि एक कट मारायचा आहे. इथे कट मारल्यानंतर पुढे यायचं आहे. आणि तर आता आपल्याला 4 सेकंद आणि 20 फ्रेमवरती यायचं आहे. 20 फ्रेमवरती आल्यानंतर इथे इमेजेसवरती क्लिक करून स्पीड कट मारायचा आहे. कट मारल्यानंतर आता आपल्याला यायचं आहे 7 सेकंदावरती. 7 सेकंदावरती आल्यानंतर तर आता आपल्याला काय करायचं आहे, 7 सेकंद आणि 10 फ्रेमवरती येऊन स्पीड करायचं आहे. आणि पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर तर आता काय करायचं आहे, 9 सेकंद आणि 10 फ्रेमवरती येऊन स्पीड करायचा आहे. आणि पुढचा जो आहे लास्टचा जो आता जर समजात पहिला लास्टचा जो आहे तो 12 सेकंद आलो की येऊन स्पीड करायचा आहे. तर अशा आपल्या कट मारून घेतलेले आहेत मित्रांनो, बीट मारून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पहिल्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आउटवरती येऊन आपल्याला ब्लॅक होल नावाचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. ॲनिमेशन ॲड करून घेतल्यानंतर तर आता आपल्याला पुढे आल्यानंतर पुढचा सोडायचा आहे. आणि त्याच्या पुढच्या याच्यात येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर झूम वन नावाचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर त्याच्या पुढच्यावरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता आपल्याला तर आता इथे आल्यानंतर आपल्याला कॉम्बोवरती सिलेक्ट करून डायनॅमिक शेक 2 आपल्याला शेक 2 नावाचा इफेक्ट आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर आता त्याच्या समोरच्या रिअलवरती आल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती गेल्यानंतर आपल्याला हे इफेक्ट बघायला मिळणार आहे. दुसऱ्या नंबरवर ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्या पुढच्या याच्यात येऊन आपल्याला मित्रांनो तर आता आपल्याला समजात लास्टचा आहे मित्रांनो, ते आपल्याला ॲड करायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचा आहे. आणि आपल्याला वेव्ह अँड स्लाइड आपल्याला ॲड प्रकारचा राईटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपले समजे ॲनिमेशन झालेले आहेत. तर आता मित्रांनो आता आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता तर मित्रांनो ओपनिंग क्लोइंगवरती आल्यानंतर डायमंड हॅलो नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. इफेक्ट अप्लाय केल्यानंतर ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर तर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला यायचं आहे ट्रेंडिंगवरती बघायला मिळणार आहे आपल्याला हे नावाचं इफेक्ट ल्युमिनस डपलिंग नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. नाहीतर क्लोनवरती बघायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला. तर राईटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर हे आपल्याला दोन्हीच्या मध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. हे जो आहे ना आपल्याला दोन्हीच्या मध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारचं दोन्हीच्या मध्ये ठेवल्यानंतर आता अशा प्रकारचं दिसणार आहे. तर आता आपल्याला पुढचा इफेक्ट लावायचा आहे.
तर आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर मित्रांनो तर आपल्याला तो लाईट डिसॉल्व नावाचा इफेक्ट जो आहे ना तो आपल्याला स्क्वेअरवरती मिळणार आहे. स्क्वेअरवरती ते आपल्याला राईटवरती क्लिक करून आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि इथे रोख ठेवायचं आहे. तर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला नाईट क्लबवरती आल्यानंतर नाईट क्लबवरती आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. स्पीड फ्लेकर नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि हे आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारचं इतर ठेवायचं आहे ह्याची साईज. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर ग्लोईंग लाईनवरती आपल्याला टेक्नॉलॉजी 2 इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर ह्या इफेक्टवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे आणि हे ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याची साईज इथपर्यंत ठेवायची आहे. तर इथपर्यंत ह्याची साईज ठेवल्यानंतर आता आपल्याला ह्याच्या पुढे इफेक्ट लावायचा आहे. तर आता डबल आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर आता आपल्याला मेकॅनिकल इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे अप्लाय करायचा. तर आता आपल्याला राईटवरती क्लिक करून मेकॅनिकल इफेक्ट अशा प्रकारचा हे करायचा आहे आणि ह्याची साईज अशा प्रकारची थोडी वाढून घ्यायची आहे. तर आता आपल्याला यायचं आहे इथे आल्यानंतर आता आपल्याला इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर नाईट क्लबवरती आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. व्हायब्रेशन फॅश नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. ते आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याची साईज आपल्याला लास्ट लोक अशा प्रकारची ठेवायची आहे. अशा प्रकारची ठेवल्यानंतर आता आपल्याला ह्याला ॲडजस्ट करायचं आहे. मित्रांनो ॲडजस्ट करण्यासाठी इफेक्टवरती क्लिक करून आपल्याला जायचं आहे याच्यावरती. तर इथे ऑप्शन दिसत असेल मित्रांनो ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर आता आपल्याला ह्याची स्पीड ठेवायची आहे. मित्रांनो आपल्याला 65च्या दरम्यान ठेवायची आहे. तर आपण 60 ठेवूया. तर 66 ठेवलेली आहे. 68 तर इथे आपल्याला 70 ठेवायची आहे. 69 तर इथे आपल्याला 82 ठेवायची आहे मित्रांनो. तर 82 आपण 81 केलेली आहे आणि हे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. बघू शकता आता आपलं अप्लाय झालेला आहे इफेक्ट. तर आता आपल्याला काय करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ स्टेटसला लावू शकता. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.